नमस्कारला आपला चौथा अर्थसंकल्प मांडायची संधी. अर्थमंत्री अरुण जेटलींच्या बॅगेतून नेमकं काय येणार याकडे अवघ्या देशाचं नव्हे जगाचं लक्ष लागलंय. यंदाच्या बजेटला पार्श्वभूमी आहे ती नोटाबंदीच्या निर्णयाची. 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली आणि देशात एक प्रकारे अर्थकल्लोळच माजला. नोटाबंदीचा सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल तर तो ग्रामीण भागाला, असं माध्यम म्हणत नाहीयेत, तर कृषी क्षेत्राला बसल्याची कबुली ताज्या आर्थिक पाहणी अहवालात करण्यात आलेली आहे. कृषी विकासाचा दर 4% राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. औद्योगिक विकासाचा दर चालू आर्थिक वर्षात घटल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय, तर पुढल्या आर्थिक वर्षात तो दर 6.75% ते 7.50% इतके टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढच्या वर्षी कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये होणारी वाढ हे अर्थव्यवस्थेसमोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. आताच उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर या सगळ्या 5 राज्यांमधल्या होणाऱ्या निवडणुका, विधानसभांच्या निवडणुका याच्या तोंडावर भाजप सरकारचं हे बजेट आहे. या राज्याच्या संबंधित कोणत्याही प्रकारची घोषणा बजेटमध्ये करायला निवडणूक आयोगानं बंदी घातलेली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही महापालिकेची निवडणूक होते, त्यामुळे हे बजेट मांडताना अर्थमंत्री जेटली यांना बरीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यातच पहिल्यांदा रेल्वे बजेट हे देखील मुख्य बजेटमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलाय. निसंशयपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही सर्वाधिक लोकप्रिय आहेत, यात काही शंकाच नाही. पण मोदींची लोकप्रियता आणि अर्थव्यवस्थेला अपेक्षित असलेली अर्थशिस्त या दोन्ही भिन्न बाबी आहेत. या दोहोंमधला समतोल कसा साधणार? 2.5 वर्षानंतर आता लोकांच्या अपेक्षा टिपेला पोहोचल्या आहेत. त्या अपेक्षांची पूर्ती सरकार कशी करणार आहे? एकीकडे मेक इन इंडियाचे नारे दिले जातात, तर दुसरीकडे विकासासाठी लागणारा प्रचंड पैसा जो लागणार आहे तो येणार कुठून, असा प्रश्न केला जातोय. जीएसटी विधेयक अजूनही मार्गी लागलेलं नाही. जीएसटी रखडल्यानं नेमकं किती उत्पन्न मिळणार हेच कळत नाहीये. मग जर उत्पन्न किती आहे हे तुम्हाला माहिती नाही, मग खर्चाचा अंदाज कसा बांधणार बजेटमध्ये? महागाईचा दर चालू आर्थिक वर्षात कमी झाला, पण नोटाबंदीचे परिणाम जे आहेत ते सकारात्मकरित्या दिसायला अजून काही कालावधी लागणार आहे. व्याजदरातली कपात, त्यामुळे अर्थव्यवस्थेला वेग येणार आहे असं म्हटलं जातं, पण कधी हा सवाल आहे. उद्योग आणि निर्मितीला प्राधान्य कसं देणार आहोत? रोजगाराला चालना कशी मिळणार आहे? आर्थिक पाहणी अहवालात युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजेच UBI ही संकल्पना उचलून धरण्यात आली आहे. नेमकी काय आहे ती संकल्पना? गरिबी दूर करण्यासाठी फक्त कल्याणकारी योजनांना ती पर्याय ठरू शकते का? निदान यंदाच्या वर्षी तरी नोकरदार वर्गासाठी आयकराची मर्यादा आम्ही वाढवणार आहोत की नाही? आणि यंदाचा अर्थसंकल्प आमच्या अर्थव्यवस्थेला शिस्त लावणारा असेल का? नवी दिशा देणारा असेल का आहे त्या दिशेवर गती वाढवणारा असेल? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात बजेट मंत्रा. बजट 2017 प्रस्तुत करता LIC, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. देशाचं चालू आर्थिक वर्षाचं आर्थिक सर्वेक्षण आज लोकसभेत सादर करण्यात आलं. पुढच्या वर्षी आर्थिक विकासाचा दर 6.75% ते 7.50% इतका राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. पुढल्या वर्षी अर्थव्यवस्थेसमोर कच्च्या तेलाच्या भाववाढीची होणारी वाढ हे एक फार मोठं आव्हान असणार आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवालात तसं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. त्याचप्रमाणे या आर्थिक वर्षात नोटाबंदीमुळे निर्माण झालेला रोखीचा चणचणीचा सर्वाधिक फटका जो आमच्या गरीब शेतकऱ्यांना, कृषी वर्गाला बसलाय त्याची कबुली देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक विकासाचा दर देखील अपेक्षित दरापेक्षा कमी होईल असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आर्थिक सर्वेक्षणात मांडण्यात आलेल्या बाबींवर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. आज आर्थिक सर्वेक्षणातून नोटाबंदीचं जे समोर आलेलं आहे सर्वेक्षण, त्यामध्ये विकासाचा दर हा 6.75 ते 7.5, व्याजदरातल्या कपातीमुळं अर्थव्यवस्थेला वेग, नोटाबंदीचे सकारात्मक परिणाम पण त्यासाठी वेळ लागणार, रोखीच्या कमतरतेचा कृषी क्षेत्रावर अत्यंत प्रतिकूल असा परिणाम आणि औद्योगिक विकासाचा दर चालू आर्थिक वर्षात घटला आहे. कृषी विकासाचा दर 4% राहण्याची शक्यता, तर वाढणाऱ्या कच्च्या तेलाच्या भावाचा अत्यंत प्रतिकूल परिणाम आमच्या अर्थव्यवस्थेवर अपेक्षित आहे.
आज आर्थिक सर्वेक्षणातून नोटाबंदीनंतरच्या अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या विभागावर काय परिणाम झाला याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पाहूया नेमक्या कुठल्या क्षेत्रावर काय परिणाम झाला आणि भविष्यात काय परिणाम अपेक्षित आहे ग्राफिकच्या माध्यमातून. नोटाबंदीवरचा परिणाम डिसेंबर अखेरीला व्याजांचे दर बँकेतल्या ठेवींपेक्षा कमालीची वाढ झाली आणि याचा दीर्घकालीन परिणाम कर्जाचे व्याज दर आणखीन पडण्याची शक्यता. गेल्या 2 महिन्यात काळ्या पैशाचं प्रमाण घटलं, पण अर्थव्यवस्थेला औपचारिक स्वरूप आल्यानं काळ्या पैशाचं प्रमाण कमी होणार आहे. दीर्घकालीन परिणाम हा आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात डिसेंबर महिन्यात किमती मोठ्या प्रमाणात घटल्या, यापुढे किमती आणखीन घटण्याची शक्यता आहे. कृषी क्षेत्रात आलेली बेरोजगारीची लाट हळूहळू कमी होतीये, पण रोखीचं प्रमाण वाढलं की अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल. करांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली कारण अनेकांनी अघोषित संपत्ती जाहीर केली. दीर्घकालीन परिणाम अप्रत्यक्ष कर आणि कॉर्पोरेट करामध्ये काही प्रमाणात घट करण्याची शक्यता. विकासाचा दर घटल्यानं उत्पन्नही काहीसं मंदावलं. बजेट अपेक्षा आणि वास्तव याविषयी चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत चार्टर्ड अकाउंटंट अजित जोशी. अजित जोशी, आपल्या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहे ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक. चंद्रशेखर टिळक, आपलंही स्वागत. आणि अर्थ अभ्यासक आणि उद्योजक दीपक घैसास हे देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. दीपकजी, आपलंही या कार्यक्रमात स्वागत. सुरुवात आपण चंद्रशेखर टिळक यांच्यापासून करूया. चंद्रशेखर टिळक, उद्या सकाळी जेव्हा अर्थमंत्री उभे राहतील त्यावेळेला त्यांच्या समोर 5 राज्यांच्या निवडणुका असतील, तर त्यांच्या मागे जी पार्श्वभूमी आहे ती नोटाबंदीची आहे. वाढणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमती हे देखील प्रचंड मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे. उद्या जेव्हा जेटली उभे राहतील तेव्हा बजेटमध्ये नेमक्या कुठल्या गोष्टींना ते प्राधान्य देतील असं वाटतं? सगळ्यात पहिल्यांदा आपण एक लक्षात घेऊ की या अर्थसंकल्पाला जरी पुढच्या 5 राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांचं आव्हान असलं तरी खरं सांगायचं म्हणजे प्रत्येकच बजेट पुढे कुठच्या ना कुठच्या तरी विधानसभेच्या निवडणुकांचं आव्हान असतं. या अर्थसंकल्पाची पार्श्वभूमी किंवा आव्हान या 2 महत्त्वाच्या गोष्टी याच आहेत की नोटाबंदीचा जो अल्पकालीन परिणाम झालेला आहे त्याला उत्तर देत देत दीर्घकालीन उपाययोजना करायचे आणि त्याहीपेक्षा सुद्धा आता येणारा प्रश्न हा पुढच्या विश्वासार्हतेचा आहे. कारण गेल्या 2.5 वर्षाच्या मोदी सरकारच्या काळामध्ये जेव्हा तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या त्यावेळेला आपण येणाऱ्या काळामध्ये जेव्हा किमती वाढतील तेव्हा कराचं प्रमाण वाढतं ठेवून आपण एक निधी निर्माण केला होता. आता जेव्हा ती वाढ $60 पलीकडे गेलेली आहे त्यावेळेला सरकार अजूनही किती मोठ्या प्रमाणावर कराच्या रूपाने नागरिकांच्या खिशातनं पैसे काढणार की आधीच्या निधीतनं काढणार या प्रश्नाचं द्यावं लागणारं उत्तर हे या अर्थसंकल्पापुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. कारण हा फक्त बुक एंट्रीचा विषय नाही आहे, हा प्रत्यक्ष पैसे देण्याचा प्रश्न आहे. कारण गंमत अशी आहे की ज्या कंपन्यांना पैसे द्यायचे त्याही सरकारी कंपन्या आहेत, ज्यांना पैसे द्यायचे तेही सरकार आहे आणि त्याची तरतूद मात्र अर्थसंकल्पात करायची कारण तो पैसा लोकांकडनं घ्यायचा आहे. दीपक घैसास, उद्योगधंद्यामध्ये काही प्रमाणात मंदी आलेली आहे, विशेषतः कृषी क्षेत्रावर अंधाराचं सावट आहे. त्यावेळेला या बजेटमधून काय अपेक्षा आहेत आत्ता या क्षणाला? एक तर पहिली आवश्यकता अशी आहे त्याची की नवीन इन्व्हेस्टमेंट्स होत नाही आहेत, नवीन कॅपिटलायझेशन होत नाही आहे, त्यामुळे प्रोडक्शनला वाढ मिळत नाही आहे. त्यामुळे सरकारला हे उद्योगाला आश्वासित करायला लागेल की या वर्षामध्ये किंवा येणाऱ्या पुढच्या 2-3 वर्षांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचा फायदा तुमच्या उत्पादनाला होईल आणि ते उत्पादन मार्केट करण्यासाठी किंवा कन्झम्पशन वाढवण्यासाठी ज्या काही उपाययोजना किंवा जेवढा काही पैसा या इकॉनॉमीमध्ये येणं आवश्यक आहे तो आम्ही आणायची व्यवस्था ठेवू. त्यामुळे मागणी वाढेल, त्याकरता लागणारं उत्पादन तुम्ही कृपया तयार करा, हे उद्योगाला विश्वास देण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर लागणारी कर्ज, त्याकरता मिळणारं बँकिंग फायनान्स आणि त्याचे असणारे इंटरेस्ट रेट्स याच्या दृष्टीने सुद्धा त्या सरकारला या बजेटमध्ये माझ्या मते एक विश्वास उद्योगाला द्यायला लागेल की जेणेकरून उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढत राहील. उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढत राहील, परंतु कॉर्पोरेट टॅक्सच्या स्ट्रक्चरमध्ये, त्याच्या रचनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल बरेच दिवसापासून कॉर्पोरेट क्षेत्राला अपेक्षित आहेत. नेमक्या कोणत्या बदलांची आपल्याला अपेक्षा आहे दीपक घैसास? एक तर मला वाटतं कॉर्पोरेट टॅक्स रेटपेक्षा सुद्धा जो टॅक्स टेररिझम हा प्रकार जो चालू आहे कॉर्पोरेटमध्ये म्हणा किंवा इंडिव्हिज्युअल टॅक्सेशनमध्ये म्हणा तो कमी करणं माझ्यामध्ये जास्त जरुरी आहे. कारण आता गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं की टॅक्स रेट आम्ही 25% खालती आणू आणि बाकी इन्सेंटिव्हवर आहेत किंवा जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते काढून टाकू.
पण हे डिस्क्रिशन हा जो भाग इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे एक ॲसेसिटी जी सतावणूक चाललेली आहे प्रत्येक ठिकाणी ती कमी करणं माझ्या मते जास्त जरुरी आहे. त्यामुळे ईज टू डू बिझनेस याच्यामध्ये सुकर होण्यासाठी धंदा आम्ही टॅक्स रेट द्यायला जास्त तयार आहोत, काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु त्याकरता जी हॅरॅसमेंट जी होते किंवा ज्याच्याकरता नोटिसा पाठवून पैसे भ्रष्टाचाराचे जे प्रकार चालतात ते कमी होणं आणि टॅक्स टेररिझम कमी होणं देशामध्ये याची माझ्या मते उद्योगाच्या दृष्टीने जास्त जरुरी आहे. दीपक गैसाजी, एकेकाळी 7.4% असलेला आमचा आर्थिक विकासाचा दर 16-17 या आर्थिक वर्षामध्ये 5.2% इतका खाली आलेला आहे. हे कितपत धोकादायक असू शकतं या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी? माझ्या मते धोकादायक नाही आहे. त्याचा जास्त भाव केला जातोय कारण जागतिक स्तरावर जर का तुम्ही सगळे इमर्जिंग मार्केट्स किंवा ब्रिक्स कंट्रीज बघितल्यात तर आत्ता माझ्या मते फक्त चायनाचा रेट सर्वात जास्त आहे, 6.2 वर आहे काहीतरी. परंतु पुढच्या वर्षी जर का विचार केला तर आता बहुतेकांच्या मते तो रेट 6.75 वरनं 7.5 पर्यंत सुद्धा जायची शक्यता आहे. आणि या रेटने जर का पुढच्या वर्षी इकॉनॉमी वाढणार असेल तर आत्ताचा 5.4 किंवा जो काही रेट आता सांगितला जातोय तो माझ्या मते फार धोकादायक नाही. ही टेम्पररी फेज आहे आणि विल पास थ्रू इट. अजित जोशी, अर्थव्यवस्थेचा कणा जो आपला आहे तो आहे कृषी क्षेत्रामध्ये. प्रचंड मोठा रोजगार इथून येतो, त्याहीपेक्षा सुद्धा आजही खूप मोठा भूभाग हा कृषी प्रधान याच्यावरच अवलंबून आहे. त्या कृषी क्षेत्राचा दर, कृषी विकासाचा दर रादर 4% असेल अशी अपेक्षा आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवालात करण्यात आली आहे. याबद्दल पहिलं आपलं निरीक्षण काय आहे आणि मागच्या वर्षी ती संख्या 1.2 इतकी टक्के होती, त्या तुलनेत यावर्षी 4% आकडा आपल्याला कसा वाटतो? पहिला तर दुसरा प्रश्न आपण आधी घेऊ. मागच्या वर्षी 1.2 होती आणि आता ती 4% आहे. याच्यामध्ये एक लक्षात घ्यायची गरज आहे की आपण जवळजवळ 2-3 वर्षांनी पहिल्या चांगल्या मॉन्सूनला सामोरं गेलेले आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेला जो खूप आवश्यक होता, खूप दिलासादायक आहे, असा पहिला चांगला मॉन्सून आपण आत्ता हे केलेला आहे. त्याचा परिणाम काय होणार आहे तर आत्ता जे गैसास सर म्हणाले त्याची जी दुसरी बाजू आहे, ते जे म्हणत होते इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने किंवा मागणीला पुरवठा करण्याची, पण मागणी आधी निर्माण व्हायला पाहिजे. माझ्या मते पुढच्या काळामध्ये कदाचित भारतीय उद्योगांना मोठा प्रश्न निर्माण होईल की पुरेशी मागणी निर्माण होते की नाही. आणि ती मागणी निर्माण होण्याची उल्लेख आता दीपक गैसास यांनी केला. आणि ती मागणी निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे ती अर्थक्षेत्र जेवढं आपलं कृषी क्षेत्र जेवढं मजबूत होईल तेवढी मागणी निर्माण होण्याची प्रक्रिया वाढेल. आज कुठल्याही उद्योगधंद्यांकडे तुम्ही बघितलं तर ते मेट्रो सिटीजमधनं बी टाऊनमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत. आणि ही बी टाऊन आणि त्याच्या पुढची जी सगळ्या स्तरातला जो विकास आहे, वाढ आहे, ही तुमच्या कृषी क्षेत्राच्या वाढीशी निगडीत आहे. आणि बहुतेक सर्व इमर्जिंग इकॉनॉमीजमध्ये तुम्हाला हा ट्रेंड दिसेल किंवा यापूर्वी विकसित असलेल्या देशांच्या इतिहासातही हा तुम्हाला ट्रेंड दिसेल की जेव्हा कृषी क्षेत्र हे जास्त चांगली वाढ दाखवतं त्यातून जी मागणी निर्माण होते आणि मग त्याला पुरवठा करत करत आर्थिक क्षेत्र पुढे सरतं. त्यामुळे आत्ताच्या घडीला ही कृषी क्षेत्रातली वाढ आणि कृषी क्षेत्रात घडणाऱ्या घटना याच्यावर आपण खूप जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. आणि नोटबंदीचं जेव्हा 8 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरचा काळ चालू होता त्यावेळेला कदाचित आपल्याला ते, आपण शहरी असल्यामुळे किंवा जास्त प्रमाणात मध्यम वर्गाला ते जाणवलं नाही. पण आता कृषी क्षेत्राने त्या काळात काय भोगलेलं आहे हे आत्ताशी कुठे फक्त आकड्यांच्या स्वरूपात बाहेर येत आहे, ते इथून पुढे जसं घटत्या मागणीच्या स्वरूपात बाहेर येईल. आणि मुळात आत्ता आपण जी चर्चा करतोय कृषी क्षेत्राचा दर गेल्या वर्षी 1.2 होता, तो 4 झाला. ही वाढ इतकी एकारात्मक नाही आहे, म्हणजे ती आहे ती चांगलीच आहे. त्याहीपेक्षा सुद्धा जे उत्पादन वाढलंय त्याची जी संरचना आहे, कंपोझिशन आहे, हे लक्षात घेण्याजोग आहे आणि ते जगाच्या इतर अनेक राष्ट्रांच्या तुलनेमध्ये वेगळं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते उत्पन्न वाढलं हे एकाच वेळेला नागरिक म्हणून आपल्याला धोक्याचं आहे आणि एकाच वेळेला तोट्याचं आहे. धोक्याचं अशासाठी आहे की 1.2 वरनं 4% जाताना जे मुळातलं आपल्या देशातलं खरं अन्न आहे, तांदूळ असेल, गहू असतील, डाळी असतील, याचं प्रमाण या प्रमाणामध्ये वाढलेलं नाही. तर बाकीची ज्याला आपण नगदी पिकं किंवा कॅश क्रॉप्स म्हणतो त्यांचं बदललेलं रूप आणि त्यांचं वाढलेलं उत्पादन हा प्रकार आहे. म्हणजे 1.2 वरनं 4 मध्ये गेलो याचा अर्थ आपल्याला सगळ्यांना अन्नधान्यांच्या बाबतीत स्वस्ताई अनुभवायला मिळेल असा भाग नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आता अजितनीच्या ग्रामीण मागणीचा विचार केला त्याची आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा जो 1.2 वरनं 4 मध्ये गेलाय त्याच्यात वाढीव भाग जो आहे तो फळांचा, फुलांचा आणि त्या फूड प्रोसेसिंगचा आहे.
ज्याचा अस्तित्व काल किंवा शेल्फ लाईफ हाच मुळात कमी असतो. त्यामुळे जे आपण कांद्यांच्या बाबतीत पाहतो किंवा टोमॅटोच्या बाबतीत म्हणतो की मुंबईत 20 रुपयाला अर्धा किलो आणि नाशिकमध्ये 5 रुपयाला 20 किलो, यातनं ग्रामीण मागणी अत्यंत स्क्यूड अशा पद्धतीचं डिस्ट्रीब्युशन दाखवते आणि त्याचा उद्योगांवरती आणि सेवांवरती होणारा विपरीत परिणाम आणि त्याच वेळेला महागाईचं वाढतं प्रमाण, याच्यात जर नोटाबंदीची चणचण मध्ये जाणवली, संमिश्र चित्र आहे, ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आता बंधन आहे ते वित्तीय तूट 3% GDPच्या ठेवण्याचं. चंद्रशेखर टिळक, हे आव्हान या सरकारला कितपत पेलता येईल असं वाटतं? आत्ता आपण खूप प्रगती केली आहे, 3.5% येऊन पोचलो, परंतु 3%वर 3.5% करणे हे आमच्या अर्थव्यवस्थेपुढचं सर्वात मोठं आव्हान असेल. काय वाटतं आपल्याला? आपण एक गोष्ट लक्षात ठेवू की उद्या जर आपण अर्थसंकल्पाचं भाषण ऐकलं तर या प्रश्नाचं उत्तर पहिल्या 2-3 परिच्छेदात मिळालं असेल. कारण 1970 सालपासून तूट या गोष्टीचं भूत आणि तलवार आपल्या डोक्यावर आपण घेतलंय आणि आपले अर्थमंत्री त्या बाबतीत एवढे कल्पक आहेत की ते 3% साध्य केले म्हणल्यानंतर इतके नवनवीन खेळ केले जातील. मग कोअर इन्फ्लेशन, कोअर रेट, कोअर डेफिसिट, फिस्कल डेफिसिट यांच्याशी खेळलं जाईल. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, एका अर्थाने यंदाचं प्रमाण त्यांना परवडणार आहे. कारण तुम्ही मगाशी जेव्हा आर्थिक सर्वेक्षणाची आकडेवारी दाखवली त्यावेळेला आपण असं म्हटलं की काही प्रमाणामध्ये आपल्याला काही करांच्या दृष्टीनं किंवा अघोषित उत्पन्न आणि अघोषित मालमत्तेचं झालेलं उत्पन्नाची जी गणती आहे ती मुळात गेल्या वर्षीच्या कॅल्क्युलेशनमध्ये आपण गृहीत धरलेली नाही आहे. त्यामुळे वेगळ्या अर्थाने हा गव्हर्नमेंटसाठीचा असलेला विंडफॉल गेन आहे, तो शॉर्ट टर्म आणि वन टाईम असल्यामुळे ते सध्याच्या करंट डेफिसिटमध्ये दाखवू शकतील. त्यामुळे या पार्श्वभूमीवर 3% मिळवणं किंवा गाठणं फारसं कठीण नाही, पण 3%वर येणाऱ्या काळात राहणं हे जास्त कठीण असेल. दीपक कैसास, नोटाबंदीवर थेट भाष्य करताना आर्थिक पाहणी अहवालामध्ये असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की याचा तात्पुरता नकारात्मक परिणाम आमच्या अर्थव्यवस्थेवर दिसतोय. आज ग्रामीण भारताला याचा खूप मोठ्या प्रमाणावर फटका आजही बसलेला आहे. रोखीची चणचण ही ग्रामीण भारतातली आजची देखील समस्या आहे. मागणी उठत नाही, ज्याचा उल्लेख मगाशी आपण केला, ती ग्रामीण भागामध्ये अशी त्याच्यावरची एक पुष्टी आपल्याकडे आता अजित जोशी यांनी सांगितली. हे सगळं लक्ष घेता नोटाबंदीचे परिणाम कमी होण्याकरता, त्याची वेदना कमी होण्याकरता, त्या जखमा लवकर भरण्याकरता एक प्रकारे आपण म्हणू, या अर्थसंकल्पामध्ये काय अपेक्षित असं वाटतं आपल्याला? काय 3 ते 4 गोष्टी महत्त्वाच्या जेटलींकडून आपण अपेक्षित करता? एक तर पहिल्यांदा चंद्रशेखर जसं म्हणाला की 1%वरनं 4%वर गेला आणि त्याच्यामध्ये डाळी आणि भात किंवा गहू हे स्टेपल फूड जे आहे ते नाही आहे. परंतु माझ्या मते डाळींचा बहुतेक चंद्रशेखर टिळकने बरेच वर्षात डाळ खरेदी केली नसावी असं मला वाटतं. त्या डाळींचा भाव बराच कमी झाला आहे, गहू तांदूळाचा भाव कमी झाला आहे आणि तो पेपरात आपण त्याच्याबद्दल काही लिहित नाही. महागाई वाढली की लिहितो, कमी झाली की लिहित नाही. हा जनरली अनुभव आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 4%वर झाल्यानंतर ते नगदी क्रॉप असू दे किंवा इतर कोणते असू दे, ग्रामीण भागाच्या लोकांमध्ये हातात येणारा पैसा वाढला ही सत्य घटना आहे आणि तो वाढल्यामुळे त्याच्यामुळे होणारं कन्झम्पशन हे वाढण्याची शक्यता आहे आणि त्याचा फायदा उद्योगांना आणि एकंदर अर्थव्यवस्थेला व्हायची शक्यता आहे. हे 2 मुद्दे झाले. तिसरा मुद्दा माझ्या मते डेफिसिट फायनान्सिंगमध्ये किंवा वित्तीय तुटीमध्ये मला तरी स्वतःला असं वाटतं की 3% करण्याचा खेळ जसं टिळक म्हणाला तसं करण्याची आवश्यकताच नाही आहे. त्यांनी सरळ सांगावं की आत्ताची परिस्थिती जगात आणि भारतात आहे, मी थोडी शिस्त शिथिल करतो, पुढच्या वर्षी काहीतरी करीन, पण यावर्षी मी 3.8 वरनं 3.5 वर मी आणीन, पण 3%पर्यंत नेणार आवश्यकता नाही मला. 3%च्या ऐवजी मी तो जास्तीचा पैसा हा कॅपिटल एक्सपेंडिचर करता किंवा गुंतवणुकी करता, इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणूक करता मी वापरायला सुरुवात करीन आणि तो त्यांनी वापरला तर त्याच्यामुळे मनरेगासारख्या योजनांमध्ये पैसा खर्च जास्त करता येईल. त्यामुळे ग्रामीण भागातल्या जे शेतकरी नसलेले लोक ग्रामीण भागात आहेत त्यांच्यातच जास्त पैसा येईल आणि त्याच्यामुळे आत्ताची जी परिस्थिती आहे नोटाबंदीमुळे झालेली त्याच्यावर थोडीशी फुंकर मारल्यासारखं होईल आणि कन्झम्पशन वाढेल. आपल्या आयातीचा सर्वात मोठा भाग हा कच्च्या तेलावर जातो आणि कच्च्या तेलाची मागणी या देशातली दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. किंबहुना ती कमी व्हायची शक्यता आता अलीकडच्या नजीकच्या काळात तरी कमी आहे. जरी पर्यायी स्रोतांचा विचार सरकार प्रामुख्यानं करत असलं आणि त्याच्याकरता खूप मोठ्या प्रमाणावर सरकार सवलतींचा वर्षाव करत असलं तरी आता या क्षणाला आमच्या परकीय गंगाजळीवर सर्वात मोठा घाला जर कुठला पडत असेल तर तो या कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा. अजित जोशी, ह्या ज्या किमती वाढतायत त्याच्यापासून आमची अर्थव्यवस्था कितपत संरक्षित आहे, सुरक्षित आहे, किंवा येत्या काळामध्ये त्याचा जो बोजा आमच्या अर्थव्यवस्थेवर पडणार आहे तो आम्ही सहन करू शकतो का? त्याच्यामुळे इथल्या महागाईवर काही परिणाम होईल का?
पहिलं असं की कितपत सुरक्षित आहे किंवा संरक्षित आहे याचं खरं सांगायचं तर उत्तर आपल्याला उद्याच्या दिवशी फार चांगल्या प्रकारे मिळेल. कारण आता टिळक सर म्हणाले त्याप्रमाणे आपण एक निधी, आपण एक कुशनिंग आपण करून ठेवलं होतं. 30 आणि $35 जेव्हा भाव गेले होते तेव्हाही आपल्याकडे पेट्रोलचे भाव फार उतरवलेले नव्हते. सो त्यावेळेला आपण मोठ्या प्रमाणावर कर रूपात घेऊन आपण एक कुशन तयार करून ठेवलं होतं. पण मधल्या नोटबंदी आणि या सगळ्या प्रकारामध्ये आणि त्यानंतर उद्या ज्या काही वेलफेअर स्कीम्स घोषित होतील त्या सगळ्यामध्ये ते कुशन किती वापरलं जाईल हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे तो एक पहिला मुद्दा आहे. दुसरा असं आहे की तेलाचे भाव आता किती वर जायला लागतील. वर जात आहेत हे उघड आहे, पण ते कितपर्यंत जातात, $80-90 पर्यंत माझ्यामध्ये तरीही आपण काही प्रमाणात तो भर सहन करू शकतो अशी शक्यता आहे. त्याच्या पुढे मात्र गेले तर इट विल बी डेफिनेटली अ नाईटमेअर सिच्युएशन. चंद्रशेखर काय सांगाल? लगेच दुःस्वप्न लगेच परिणाम होईल अशातला भाग नाही. परंतु जसं गेल्या 2-2.5 वर्षामध्ये मगाचपासून आपण 2-3दा म्हटलं तसं की काही कुशनिंग केलं किंवा भाव वर जातील, त्याचबरोबर गेल्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये आपल्या सततच्या परराष्ट्रीय धोरणांमुळे आपण प्रयत्न नक्की सुरू केले. त्याचं यश हे नंतरच्या निर्णयांवरती ठरेल. पण अनेक देशांशी जी आपण बोलणी करतोय की तेलाच्या किमती डॉलरमध्ये द्यायच्या ऐवजी चलनात किंवा वेगळ्या स्वरूपामध्ये देता येतील का, त्यातनं काही प्रमाणामध्ये सवलत नक्की मिळू शकेल. शेवटी मागणी आणि ही भावना हे एकत्र कसं येईल याच्यावरती त्या प्रत्येक व्यवहाराचा कराचा दर ठरेल. त्यामुळे आता लगेच बोलणं कठीण जाईल. बरोबर. पण त्याच्यामध्ये एक छोटासा घटक असा आहे की आता जे आपण पाहतो आहोत ब्रेक्झिट आणि या सगळ्या गोष्टींनंतर ट्रम्पच्या पॉलिसीजमुळे डॉलर जितका स्ट्रॉंग होत जाईल तितकं इतर देशांना सुद्धा आपल्या चलनात पेमेंट स्वीकारण्याऐवजी डॉलरकडे परत जाणं किंवा डॉलरवरही काही प्रमाणात निर्भरता राहणं हे त्याही देशांच्या फायद्याचं व्हायला लागेल. त्यामुळे सांगितलं ना मी. या अर्थसंकल्पासमोरचं सर्वात मोठं आव्हान कुठलं असेल तर ते रोजगार निर्मितीचं, त्याहीपेक्षा सुद्धा उद्योगधंद्यांना विश्वास देण्याचं, आमच्याकडे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची आकर्षकता वाढवण्याचं. त्याच्याही पलीकडे जाऊन सर्वात मोठं आव्हान जर या क्षणाला आता कोणतं असेल तर ते म्हणजे डिजिटल व्यवहारांना चालना देताना अर्थव्यवस्थेतलं कुठलं भान आमचं सुटता कामा नये त्या निकषांचं. या सगळ्याची चर्चा करूया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहतोय बजेट मंत्र. बजेट मंत्र या विषयावर आपण चर्चा करतोय. उद्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. अनेक अर्थाने हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. याचं कारण 5 राज्यांच्या निवडणुकांच्या समोरा सरकार जाते. तर त्याचबरोबर हा अर्थसंकल्प 1 महिना आधी सरकवण्यात आलेला आहे की जेणेकरून या विषयावरची चर्चा होऊ शकेल आणि सरकारला याच्यातले बदल करायला अथवा अंमलबजावणीला वेळ मिळू शकेल. रेल्वेला पोटात घेणारा आणि नोटबंदी नंतरचा अर्थसंकल्प, 3% वित्तीय तुटीचा एक प्रकारचं आव्हान स्वीकारणारा अर्थसंकल्प, जेटलींचा चौथा अर्थसंकल्प, ज्याला आपण असं म्हणू शकतो की आता फक्त 2 अर्थसंकल्प उरले आहेत. म्हणजे जर तुम्हाला कोणतेही मोठे आर्थिक सुधारणा करायच्या असतील, घोषणा करायच्या असतील तर त्याची ही शेवटची संधी उद्या ते साधतात का हे बघण्यासाठी या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण भारताचंच नव्हे तर अख्ख्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. त्याच्यातनं नेमकं काय अपेक्षित आहे, त्याची पार्श्वभूमी काय, कारणमीमांसा काय, आता नेमकं जेटलींच्या डोक्यात काय चालू असेल, त्यांच्यावर कोणत्या प्रकारची बंधनं आहेत, त्याचबरोबर त्यांच्या समोर कोणत्या प्रकारच्या संधी आहेत याचा एक अंदाज या माध्यमातून करतोय. आत्ता या सरकारसमोरचं सर्वात मोठं आव्हान कुठलं असेल तर ते गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स नेमका कधी येणार, कधी लागू होणार याची कल्पना नाही. दीपक घैसास, त्याच्यामुळे आपलं उत्पन्न किती असणार आहे, काय असणार आहे याचाही आम्हाला काही अंदाज नाही. 1 सप्टेंबरच्या आत आमच्यासमोर घटनात्मक जबाबदारी आहे ते पास करण्याची. ते पास होईल की नाही तोपर्यंत तेही लागू होईल की नाही तेही माहिती नाही. म्हणजे एक प्रकारे दीपकजी, आमचं उत्पन्न किती आहे याचा आम्हाला अंदाज नाही, आमचा खर्च त्याच्यावर किती अवलंबून असू शकतो हेही आम्हाला सांगता येत नाही. मग या बजेटचं महत्त्व आणि मूल्य जीएसटीच्या बॅकग्राऊंडला काय सांगता येईल आपल्याला? मला वाटतं हे एक चुकीची कल्पना आहे की जीएसटीचं उत्पन्न माहिती नाही म्हणून. जीएसटीचं उत्पन्न किती याचा अंदाज आहे आणि तो जेव्हापासून चालू होणार आहे त्याच्या आधीचं किती आहे आणि नंतर किती आहे याचे अंदाज सरकारकडे आहेत. आता हे अंदाज इकडे तिकडे वाढण्याची शक्यता आहे आणि त्याच्याकरताच मी असं म्हटलं की डेफिसिट फायनान्सिंग जे आहे त्याचा उपयोग करण्याची आवश्यकता आहे आणि त्याकरता 3%ला अडून न बसता थोडं जास्त जरी डेफिसिट झाला तरी हरकत नाही आहे आणि तो जास्तीचा डेफिसिट त्याच्यामध्ये होईल. पण त्याहीपेक्षा मला माहिती जास्त काळजी सरकारला करायची आहे ती 7वा वेतन आयोग झाल्यानंतर जो पगाराचा खर्च वाढणार आहे आणि त्यामुळे येणारी तूट आणि देशामध्ये
एम्प्लॉयमेंट जनरेशनची जी आवश्यकता आहे, कारण एम्प्लॉयमेंटच्या शिवाय जर का म्हणजे जॉबच्या शिवाय जर का वाढ होत असेल तर ती वाढ फार धोकादायक असते आणि त्यामुळे एम्प्लॉयमेंट क्रिएशन हा माझ्या मते सरकारच्या पुढचा मोठा आव्हान आहे आणि ते कसं पेलणार आहे आणि त्याकरता आर्थिकदृष्ट्या किती जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट त्यांना कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये करता येतील आणि त्याकरता काय योजना करता येतील ज्याचा फायदा ग्रामीण जनतेला पण होईल पैसा हातात येऊन आणि शहरी जनतेला इन्फ्रास्ट्रक्चरची सोय होऊन आणि उद्योगांना त्याची साथ मिळून कशी वाढता येईल हे माझ्या मते मोठं आव्हान त्यांच्यापुढे आहे. दीपक, याचाच आपण आता विशेषत्वानं उल्लेख केलात म्हणून मी हे स्पष्टीकरण प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा आपल्याकडून घेतोय. मी जेव्हा सांगितलं की जीएसटी मध्ये नेमकं किती उत्पन्न आहे याचा अंदाज बांधणं कठीण आहे, याचं कारण जीएसटी केव्हापासून लागू होणार आहे किंवा लागू होणार आहे की नाही या दोन्ही गोष्टींविषयीचा संभ्रम असल्यामुळे आमची टॉप लाईन किती आहे, आमचं इन्कम किती आहे हे आम्हाला माहिती नाही आणि आमची मिडल लाईन म्हणजे एक्सपेंडिचर किती आहे याचा अंदाज एक आम्हाला थोडाफार येऊ शकतो. परंतु सर्वसाधारणपणे आमचं एक्सपेंडिचर, आमचा खर्च हा आमच्या उत्पन्नाच्या क्षमतांवर किंवा शक्यतांवर अवलंबून असतो. म्हणून मी हे विधान केलं की आत्ता या क्षणाला खरोखरच आपल्याला असं वाटतंय का की सरकारच्या या अर्थसंकल्पावर जीएसटी लागू होणार किंवा नाही यांचं कोणतंही सावट असणार नाही? सावट असणार नाही याचं कारण मला असं वाटतंय की आत्ता जे टॅक्सेस चालू आहेत त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न आणि जीएसटी चालू झाल्यानंतर मिळणारं उत्पन्न पहिल्या 3 वर्षात ते ॲग्नॉस्टिक असेल असा एक अंदाज आहे आणि तेच कदाचित जर का नसेल तर माझ्या मते 14वरनं 16% आता सर्व्हिस टॅक्स न्यायला सुद्धा सरकार मागे पुढे पाहणार नाही. कारण जर का 3 ते 4 महिने किंवा 6 महिने जर का पुढचे 16% टॅक्स वसूल केला तर त्याच्याकडून मिळणारा उत्पन्न हे समजा जीएसटीच्या कन्फ्युजनमुळे जर का एखादं थोडं उत्पन्न कमी झालं तर त्यामुळे होणारा तोटा यांचं कॉम्पेन्सेशन होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की नोटाबंदीमुळे जे काय 14.5 लाख कोटी रुपये बँकेमध्ये आले त्याच्यामुळे यावर्षीचं इनडायरेक्ट टॅक्स उत्पन्न सुद्धा वाढण्याची शक्यता खूप आहे. कारण आता अगदी लहान वाण्यांपासून ते मोठ्या मिडल स्केल उद्योगांपर्यंतचे लोकांना जे इनडायरेक्ट टॅक्सेस भरायचं टाळत होते त्यांना आता टॅक्स भरणं जरुरी आहे आणि त्या पुढच्या 3-4 महिन्यात आपल्याला लक्षात येईल की त्याच्यापासून मिळणारं उत्पन्नही वाढणार आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांच्या उत्पन्नाचे आकडे चुकतील. जीएसटी जुलैमध्ये किंवा सप्टेंबरमध्ये जेव्हा केव्हा चालू होईल किंवा मध्ये ऑगस्टमध्ये सुद्धा त्यांना चालू करायला हरकत नाही आहे, जेव्हा चालू होईल तेव्हा या वर्षाचा उत्पन्नाचा अंदाज काय असेल त्याच्या माझ्या मते हा एनिवे हा अंदाजच असल्यामुळे सरकारला त्याची पूर्ण कल्पना आहे, बहुतेक इकॉनॉमिस्टला त्याची कल्पना आहे आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यामुळे खर्च किती करावा आणि उत्पन्न किती आहे याचा अंदाज नसताना बांधलेले अंदाजपत्र आहे. या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि लेखक उद्योजक जयराज साळगावकर. जयराजजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. हाच प्रश्न घेऊन जाऊया अजित जोशी यांच्याकडे. अजित जोशी, या जीएसटीशी निगडीत असलेला किंवा एकूणच कर रचनेच्या निगडीत असलेला आणखीन 2 प्रश्न आहेत. ते म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स हा त्यातला एक भाग आणि दुसरा म्हणजे सर्वसामान्य प्रेक्षकांना हे जाणून घेण्यात निश्चित रस असेल की या अर्थसंकल्पामध्ये जो आत्ता टॅक्सचे स्लॅब्स आहेत त्या स्लॅब्समध्ये काही मूलभूत प्रमाणावर बदल होतील का, ते दिलासादायक असतील का? 2 लाखाची मर्यादा 2.5 लाखावर, 2.5 लाखाची मर्यादा 3 लाखावर, हा काही फार मोठा बदल आहे अशातला काही भाग नाही. परंतु यापेक्षा काही एक नवीन आयडिया ज्याला आपण म्हणतो ती आयडिया करायचं धाडस दाखवतील का? खरं तर दाखवायला हवं. एक तर म्हणजे अगदी तुम्ही म्हणालात त्याशी मी 100% सहमत आहे की 2.5 लाखाचं 3 लाख करून काही फार मोठा दिलासा नसतो. पण माझं म्हणणं असं आहे की आज पगारदार व्यक्तीच्या टॅक्स कॅल्क्युलेशनचं जे एकूण गणित आहे ते इतकं कठीण आणि क्लिष्ट करून टाकलेलं आहे की ते जरी सुटसुटीत केलं ना तर माझ्या मते पगारदार मंडळी म्हणतील की पाय तर आहे तीच ठेवा, वाढवू नका, पण एक आम्हाला थेट वजावट 20% देऊन टाका आणि विषय संपवा. 100 रुपये एका मुलाच्या मागे एका महिन्याच्या शिक्षणाच्यासाठी सूट आणि 200 रुपये हॉस्टेलच्यासाठी सूट, ह्या असले वेगवेगळे सुटी आणि वेगवेगळ्या वजावटी या इन्कम टॅक्सच्या सॅलरीच्या कॅल्क्युलेशन मध्ये येतात चालत आले हा आणि अनेक वर्ष चालत आलेत. तर त्याच्याऐवजी थेट एक, आणि ही प्रोव्हिजन पूर्वी होती, सॅलरीवरच्या स्टँडर्ड डिडक्शनची पूर्वी प्रोव्हिजन होती, ती परत आणावी. सगळ्या बाकीच्या प्रोव्हिजन 800 सीसी 1600 सीसीच्या गाड्या वगैरे बाजूला ठेवावं, तर माझ्या मते मध्यमवर्गीयांना एक मोठा दिलासा मिळेल. एक दुसरी गोष्ट अशी की जीएसटीच्या संदर्भात जे तुम्ही म्हणत होतात, मोठा एक धोका मध्यमवर्गीय आणि खास करून नवउद्योजकांना आहे की ज्यांचा सेवेवर म्हणजे सर्व्हिसवर आधारित उद्योग आहे. आज त्यांच्यासाठी सर्व्हिस टॅक्सचा रेट हा 2012 पासून ते 18% पर्यंत तुम्ही मोजलात तर जवळजवळ 50% वाढला, म्हणजे 12.5% पासून 18% पर्यंत गेलेला आहे. आता सगळ्यांचे 12.5 18 झाले, पण बाकीच्यांना उद्योगधंद्यातल्या बाकीच्यांना म्हणजे उत्पादन करणाऱ्यांना, ट्रेडिंग करणाऱ्यांना त्यांना काय बेनिफिट असतो तर त्यांना समोरून क्रेडिट मिळतं.
नवउद्योजक जे आहेत, सर्व्हिस सेक्टरमधले आहेत, त्यांचा सगळ्यात मोठा खर्च हा सॅलरी आहे. त्यांना कुठलंही क्रेडिट मिळत नाही. मग आयडिया करायचे ना, तर त्या सॅलरीचं जे काही पाश्चिमात्य देशांमध्ये जे आहे की सॅलरीवर दिल्या जाणाऱ्या कराचं काही क्रेडिट आपण जीएसटीला देऊ शकतो का, म्हणजे डायरेक्ट वर्सेस इनडायरेक्ट. दिस इज अ टोटली न्यू आयडिया फॉर इंडियन टॅक्सेशन. पण अशी काही कल्पना करता येऊ शकते का? असं काहीतरी करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर या देशातल्या नवउद्यमशीलतेला जीएसटी हे सगळ्यात मोठं आव्हान बनून जाईल. हा एक मोठा धोका आहे. जयराज साळगावकर, घरांच्या किमती कमी होण्याचा अंदाज आपल्याकडे वर्तवलेला आहे. याचं कारण गृह कर्ज आपल्याकडे कमी होईल आणि आणखीन कमी होईल असा एक अंदाज आहे. त्याचबरोबर आमच्याकडचे व्याजदर याची सिच्युएशन या बजेटनंतर नेमकी काय असेल आपला अंदाज आहे? डिमॉनिटायझेशन नंतर जी परिस्थिती उद्भवली आहे त्यामुळे लोकांकडे आणि मार्केटमध्ये पैसेच नाही आहेत. जे काय कॅश किंवा जे काही लिक्विडिटी येईल ती लोक किंवा कंपनी आपल्याकडे राखून ठेवायला बघत आहेत. त्यामुळे पैशाचा फ्लो नाही आहे. हा मॉनिटरी प्रॉब्लेम आहे बेसिकली. हे आपण फिजिकल मेजर्सवर चर्चा करतो आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेस. जोपर्यंत भरपूर पैसे बाजारात येत नाहीत तोपर्यंत मागणी उत्पन्न होणारच नाही. मग व्याजाचा दर 1% जरी कमी झाला तरी मागणी वाढेल असं काय वाटत नाही. आणि दुसरं जे डेव्हलपर्स किंवा बिल्डर्स आहेत त्यांचीसुद्धा ताकद रोखून धरण्याची रेट आजपर्यंत दर काय तसे कमी झाल्याचं दिसत नाही आहे. भाड्याचे रेट कमी झालेत पण रिअल इस्टेटचे रेट होल्ड करून आहेत. भाड्याचे वाढलेत माझ्या मते. काही क्षेत्रामध्ये काही ठिकाणी फक्त वाढले, क्षेत्रनिहाय आहे तुमचा. पण तुमचं ओव्हरऑल निरीक्षण आहे ते अत्यंत बरोबर आहे की त्याच्यात काही फार बदल घडलेला दिसत नाहीये. आणि माझ्या मते रिझर्व्ह बँकेकडे या करन्सीच्या व्यवहारात जे पैसे आले आणि जे पैसे त्यांनी रिलीज केले आणि जे शिल्लक होते असे बरेच पैसे रिझर्व्ह बँकेकडे आहेत. म्हणजे 10 लाख कोटीच्या आसपास ते पैसे असू शकतात. तर हे पैसे या बजेटमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणून, म्हणजे आपण असं अपेक्षा धरताय की पायाभूत सोयीसुविधांसाठी लागणारा पैसा हा या सरकारकडे आता उपलब्ध झाला आहे आणि त्याचा वापर याच्याकरता केला जाईल असं करायला लागेल. कारण सगळे आपल्या रेटिंग्स आहेत ते खाली आलेले आहेत. मग तसं असेल तर सामाजिक क्षेत्र ज्याच्यामध्ये हेल्थ, एज्युकेशन हे सगळे विषय येतात, या सामाजिक क्षेत्रांसाठीच्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बदल घडू शकेल. म्हणजे एक स्वप्न आहे आमचं की आमच्या शिक्षणावरचा होणारा खर्च हा आमच्या GDPच्या 5 किंवा 5.5% असला पाहिजे असं स्वप्न आहे. पण तो कधी 3-3.5% वरती जाताना दिसत नाही. तसंच हेल्थ सेक्टरचं पण आहे. हेल्थ सेक्टरमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडण्याची आवश्यकता आहे, बदल होण्याची आवश्यकता आहे. त्याच्यातली कररचना आहे ती सुद्धा बदलण्याची आवश्यकता आहे. ज्याला आपल्याला असं वाटतं की याच्यामध्ये एक धाडसी निर्णय घेतला जाईल आणि या महत्त्वाच्या क्षेत्राकडे सरकार यावेळी अत्यंत नव्या दृष्टिकोनातून पाहिल. मला असं वाटतं, मी असा आशावादी आहे. आणि यात आपण जे क्षेत्र घ्यायचं आपल्या अनुवादाने राहून गेलं ते म्हणजे शेती क्षेत्र. आणि शेती क्षेत्रामध्ये मोठी म्हणजे समाजाच्या खालच्या तळामध्ये बरेच पैसे जातील. नरेगा, शेती ही याच्यातून, आणि वरच्या थरामध्येही बरेच पैसे येतील आणि मग ते मध्यम वर्गापर्यंत खालून आणि वरून पोहोचतील. असं काहीतरी करावं लागेल. हे हलवावं लागेल मशीन. कारण ते आता थंड पडत चाललं आहे. सगळ्यांनी रेटिंग्स कमी केली आहे, ग्रोथ रेट खाली आला आहे, मोराल नाही आहे लोकांकडे. पण तरी पण हे ऑपरेशन डिमॉनिटायझेशन आता झालं ते बरं झालं. नंतर झालं असतं तर ते आणखीन ते महागात पडलं असतं. रोग्यावर वेळीच इलाज होणं महत्त्वाचं असतं. या आर्थिक पाहणी अहवालामध्ये आणखीन एक संकल्पना आहे ती म्हणजे युनिव्हर्सल बेसिक इन्कम. जयराज साळगावकर, युनिव्हर्सल बेसिक इन्कम याच्याविषयी सर्वप्रथम प्रेक्षक अनभिज्ञ आहेत की हे नेमकं काय आहे आणि याचं एवढं महत्त्व काय आणि याचा कितपत फायदा सर्वसामान्य माणसाला होऊ शकणार आहे. ही कल्पना पाश्चात्य आहे. ती छोट्या छोट्या देशात राबवली जाते, फार मोठ्या इकॉनॉमीजमध्ये ती राबवली जात नाही. आणि ती खूप कॉम्प्लिकेटेड आहे, खूप कठीण आहे ती राबवली जाणं. आणि आपल्यासारख्या महाकाय देशात जिथे अनेक राज्य आहेत, अनेक उद्योग आहेत, ती राबवणं पुढची 10 वर्ष तरी शक्य नाही असं माझं प्रामाणिकपणाचं मत आहे. याचं खरं कारण असं आहे की केवळ आपला देश महाकाय आहे अशातला भाग नाही. ते देश आकाराने छोटे आहेत हा एक घटक आहे. दुसरा घटक असा आहे की ते आकाराने छोटे असल्यामुळे त्याला आपण होमोजिनियस म्हणतो अशा पद्धतीचे देश आहेत. त्यांच्या उत्पन्नाचं स्वरूप, त्यांच्या खर्चाचं स्वरूप, त्यांच्या राहणीमानाचं स्वरूप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या अपेक्षांचं स्वरूप बरंचसं एक आहे जे आपल्या देशात होत नाही.
या UBIच्या इन्कमकडे जाण्यापेक्षा सुद्धा जे मगाशी अजित म्हणत होता किंवा दीपक घैसास म्हणत होते, तर दोन वेगळ्या पद्धतीने या गोष्टी करता येतात. ह्या 4-5 क्षेत्रांमध्ये आपल्याकडे आपण तरतूद केली गेली नव्हती अशातला भाग नाही. बहुतांश संरक्षणासकट अनेक क्षेत्र आपल्या देशाच्या अर्थसंकल्पाच्या इतिहासामध्ये अशी आहेत की ज्यांची तरतूद केली गेली होती पण प्रत्यक्ष खर्च केला गेला नव्हता. त्याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण, संरक्षण आणि जयराज्य म्हणले तसं कृषीही गेली 4 दशकं आलेलं आहे. त्यामुळे यंदाच्या गेल्या काही दिवसांमधल्या ज्या घटना आहेत ती कल्पना पुढच्या उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावरती जाईल असं मला वाटतं. ते म्हणजे कुठच्याही प्रकारचा त्या योजनेवरती करही देऊ नका, आम्ही तुम्हाला व्याजही देत नाही, अशा पद्धतीचे सेक्टर स्पेसिफिक काही योजना येऊ शकते. पण हे जर करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की अजित म्हणला तसं मला करापोटी किती द्यायचं हे माहिती झालं पाहिजे. अरुण जेटलींची जर कार्यशैली पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की एकाच अर्थसंकल्पामध्ये तो कराचा दर कमी करतात आणि मग नंतरच्या 2-3 परिच्छेदानंतर त्याच्यामध्ये सरचार्ज जोडतात. मग कधी तो स्वच्छ भारत म्हणून येतो, काही आलाना येतो, काही सालाना येतो, मग सेस येतो. म्हणजे जर यशवंत सिन्हांचं वर्णन रोलबॅक सिन्हा करायचं असेल तर जेटलींचं वर्णन सरचार्ज जेटली करावं लागेल का, हा प्रश्न आहे. सरकारसाठी जरी तो वेगळा अकाउंटिंग हेड असला तरी लोकांच्या खिशातनं पैसा जातो. हल्लीची पिढी जी तुम्हाला 54% GDP सेवा क्षेत्रातनं देते त्याची जर मानसिकता हे डिमॉनिटायझेशनच्या मागचं कारण असेल तर त्या व्यक्तीची जी मानसिकता आहे रोकडा करो आणि मोकळा करो, तशा पद्धतीनं उत्पन्न आणि गणिताची कॅल्क्युलेशन केली तर प्रचंड पैसा मोठ्या प्रमाणावर सर्क्युलेशन मध्ये येऊ शकतो. हे UBIला जोडून थोडंसं एक नक्की मी बोलू इच्छिन की शेतकरी कृषी क्षेत्रासाठी एक कल्पना जी चर्चेला येते की शेतकऱ्यांना पेन्शन ही ती कल्पना आहे आणि ती नक्की लक्षात घ्यायला पाहिजे. कारण तुम्ही जर गेल्या 40 वर्षातले शेतमालाचे भाव किती वाढलेत ते पाहिलं तर बाकी कुठल्याही भावांपेक्षा ते खूप कमी वाढलेत. सो आपल्याला त्याचा भरपूर फायदा मिळत असतो. आपण किती कृषीवर पैसा जातोय वगैरे मध्यमवर्गीय म्हणत असली तरी ते आपल्यासाठी खूप फायद्याचं असतं. अजित, पेन्शन या विषयाबाबत आपण किती विनोदी भूमिका घेतो हे गेली 10 वर्ष मी माझ्या व्यावसायिक आयुष्यात अनुभवतोय. म्हणजे जसं आधीच्या सरकारमध्ये राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग स्कीम या नावाने इक्विटीची वाट लावली तशी आपण पेन्शन योजनांना वेगवेगळी नावं लावून देतोय. या आधीच्या स्वावलंबन योजनेतनं 90% पैसा शेतकऱ्यांच्या वाट्यातनं येत होता, तो अटल पेन्शन योजनेत आल्यानंतर येऊ घातलेला नाही. त्यामुळे ती योजना नव्हती असं नाही. वेगवेगळ्या योजना प्रत्येक अर्थसंकल्पात आणण्यापेक्षा त्या क्षेत्राशी असलेल्या योजनांचं जर आपण कन्सॉलिडेशन केलं आणि त्याला एक विशिष्ट कालमर्यादा दिली तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने व्यवस्था करता येते. तो पैसा त्यांना जेव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतून मिळतो किंवा त्यांना जो चेसच्या दृष्टीने किंवा सबसिडीच्या दृष्टीने पैसा मिळतो, यातनं जर त्याची रिकव्हरी झाली तर वेगळ्या पद्धतीनं सरकारला तरतूद करावी न लागता शेतकऱ्यांना पेन्शन देता येतं. हे आपण स्वावलंबननी सिद्ध केलं आहे. माझ्या व्यावसायिक आयुष्याशी मी आयुष्यात त्याच्याशी अत्यंत जवळनं निगडीत असल्यामुळे मी हे खात्रीपूर्वक सांगू शकेन. या चर्चेमध्ये एक शेवटचा मुद्दा मी चर्चा करत होतो, म्हणजे प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये एक काहीतरी आयडिया असते, एक काहीतरी कल्पना असते, एक दिशा असते, त्याचबरोबर काही लोकप्रिय घोषणा असतात. परंतु आता सरकारला 3 वर्ष झाली आहेत, हे 4थं अर्थसंकल्प सादर केला जातोय. याच्यामध्ये लोकप्रिय घोषणांपेक्षा किंवा लोकप्रियतेच्या मागे लागण्यापेक्षा आर्थिक शिस्त लावण्याकडे हे सरकार धाडसानं पाऊल उचलेल असं वाटतंय का? त्याविषयी प्रथम जाणून घ्या दीपक घैसासकडून. नंतर हाच प्रश्न विशेषतः 5 राज्यांच्या निवडणुकीच्या पूर्वलक्षी हा बजेट येत आहे म्हणून मी हा प्रश्न विचारतोय. दीपक घैसास, इज दिस अ लास्ट चान्स? एक मोठी संधी आहे. मला थोडंसं माझा विचार वेगळा आहे की आत्ता न त्या राबवता 2019 साली म्हणजे निवडणुकींच्या आधीचा जो अर्थसंकल्प येईल त्याच्यामध्ये या सगळ्या योजना जाहीर करण्यात येतील की ज्याचा फायदा त्यांना केंद्रीय निवडणुकांमध्ये मिळेल. त्यामुळे सध्या ते जे काही फुंकर घालण्याचे प्रकार त्यांना करायला लागतील की डिमॉनिटायझेशनमुळे म्हणा किंवा आर्थिक वाढीच्या मंदीमुळे म्हणा, जे आवश्यकता आहे जेवढी फुंकर घालण्यात येईल. दुसरा एक मुद्दा मला असं वाटतो की आत्ता जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांचा मेन जो व्होटर होता हा सगळा मध्यमवर्गीय आणि धंद्यातला म्हणजे लहान धंद्यातला माणूस होता. अनऑर्गनाइज सेक्टरमधला धंदा जे करतात त्यांचा तो भाग होता. त्यांच्याकरता गेल्या वर्षी त्यांनी मुद्रा वगैरे असे काही प्रकार योजना राबवल्या, पण तो डिमॉनिटायझेशनमुळे हा सगळा मतदार त्यांच्यापासून दूर जातोय आणि त्यामुळे त्यांना गरीब आणि शेतकरी आणि ग्रामीण भागातला मतदार तयार करणं अत्यंत जरुरी आहे. आणि माझ्या मते ज्या काही आयडियाज लढवल्या जातील किंवा ज्या योजना सांगितल्या जातील त्या या गरिबांसाठी ग्रामीण भागासाठी जास्तीत जास्त जसा वापरता येतील. म्हणजे उदाहरणार्थ मनरेगाला केलेलं अलोकेशन वाढवण्यात येईल,
शिक्षणासाठी होणारं अलोकेशन वाढवण्यात येईल, हेल्थ केअरसाठी होणारं अलोकेशन वाढवण्यात येईल. पण माझ्या मते आता कोणत्या इनोव्हेटिव्ह आयडियाज ते ठेवणार नाहीत, कारण त्या सगळ्या मला वाटतं पुढच्या अर्थसंकल्पासाठी की ज्या निवडणुकीच्या आधी जाहीर करायचा असतो अर्थसंकल्प, त्याच्याकरता माझ्या मते राखून ठेवण्यात येतील की ज्याचा उपयोग त्यांना निवडणूक प्रचारात पुढे होईल. आत्ता करून लोक तोपर्यंत विसरतील त्या योजना आणि त्याचा फायदा कदाचित त्यांना मिळणार नाही असं मला स्वतःला वाटतं. दीपकजी, एक छोटासा मी प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारतो. सवलती किंवा योजना इतका पुरता माझा प्रश्न मर्यादित नाही लोकप्रियतेचा, त्याहीपेक्षा जाऊन पुढे आर्थिक शिस्तीचा मुद्दा आहे. काही टफ डिसिजन्स घ्यावे लागतात, काही कठोर निर्णय आणि त्याची अत्यंत निर्दयी अंमलबजावणी करावी लागते. ते अर्थव्यवस्थेच्या सुदृढतेकरता आवश्यक असतं. मग भले तुम्हाला लोकप्रियता मिळाली नाही तरी 72, तिसरा अर्थसंकल्प सर्वसाधारणपणे हे करायची शेवटची संधी असते. याचं कारण शेवटचे 2 अर्थसंकल्प दीपकजी हे तुम्हाला निवडणुकीच्या तयारी करता लागतात. पहिले 2 अर्थसंकल्पांचे हेतू वेगळे असतात, त्याच्यामध्ये दिशा सेट करायची असते. परंतु जर आता गती द्यायची असेल किंवा दिशा वळवायची असेल तर ही शेवटची संधी आहे. म्हणून मी आपल्याला प्रश्न पुन्हा विचारतोय की या अर्थसंकल्पामध्ये अशा प्रकारचे कठोर निर्णय घेतलेले आम्हाला दिसतील असं वाटतंय का आपल्याला, आणि ते कोणते असू शकतात? दीपक घैसास. कठोर निर्णय घेतले जातील, पण ते अशा प्रकारे घेतले जातील की ज्याचा जसं आता नोटाबंदीच्या कार्यक्रमामुळे बहुतेक गरिबांना जरी त्रास झाला तरी त्यांना असं वाटलं की श्रीमंत माणसांना किंवा भ्रष्टाचारी लोकांना याचा धडा चांगला शिकवला गेला. हा जो एक विचार त्यांच्यामध्ये आला, तसाच विचार या नवीन शिस्तीचे प्रयत्न करण्यात येतील. आता उदाहरणार्थ आता ब्लॅक मनी जो आपण ज्याला म्हणतो काळा पैसा, त्यातल्या काळ्या चलनाला त्यांनी आता रोख घातली. आता माझ्यामध्ये पुढच्या याच्यामध्ये बेनामी ऍक्ट जो होता, जो 1988 साली मांडण्यात आला, पण पुढच्या कोणत्याही सरकारने त्याचे रूल्स बनवले नाहीत. ते आता रूल्स बनवून एन्फोर्स करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी, आणि ते करतील आणखीन जोराने. कदाचित त्याच्याविषयी अर्थमंत्री सुद्धा घोषणा करतील की ज्यामुळे गरिबांना असं एक आनंद होईल त्याच्यामध्ये की श्रीमंत माणसांना की जे कर चुकवतात, ज्यांच्याकडे खूप संपत्ती आहे, त्यांना सरकार कठोरतेने वागवत आहे याचा आनंद होऊन त्यांना बरं वाटेल, रादर दॅन मनरेगामध्ये जास्त पैसे अलोकेट करतील. तर त्यामुळे जे कठोर उपाययोजना करण्यात येतील माझ्या मते ते श्रीमंतांकडनं पैसा घेण्यासाठी करण्यात येतील. पण त्याचबरोबर त्यांना उद्योगांना मात्र चुचू करायला लागेल, कारण उद्योगांनी स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवणं जरुरी आहे. पण त्याहीपेक्षा माझ्या मते जी आत्ता एक टेंटेटिव्हनेस इकॉनॉमीमध्ये आहे की इंटरेस्ट रेट वाढणार की नाही, इस्टेट ड्युटी येणार का. आता समजा इस्टेट ड्युटीची घोषणा त्यांनी काही कारणाने केली किंवा सुतोवाच केलं तर जेवढी कॅपिटल भारतातून बाहेर जाऊ शकेल त्याचा तुम्हाला अंदाज करता येणार नाही. 1991 साली जी परिस्थिती आली तशी परिस्थिती परत उद्भवू शकेल. त्यामुळे कॅपिटल फ्लाईट टाळण्यासाठी त्यांनी सरळ माझ्या मते विश्वास द्यायला पाहिजे की बाबा आम्ही पुढच्या 5 वर्षात किंवा आम्ही असेपर्यंत आम्ही इस्टेट ड्युटी आणणार नाही. ते अशी नुसती घोषणा करणं, आता मार्केटमध्ये बघाल तर तुम्ही एक भीती आहे की इस्टेट ड्युटी यावर्षी किंवा पुढच्या वर्षी आणतात की काय म्हणून. कारण केवळ इस्टेट ड्युटीचं कारण एवढंच आहे की गरीब लोकांना सांगण्यासाठी की आम्ही श्रीमंतांकडनं पैसा घेतोय. याच्या ऑप्टिक याच्यापेक्षा त्याच्या उत्पन्नामध्ये विशेष काही फरक पडणार नाही, पण त्याच्यापासून होणारे प्रॉब्लेम्स एस्पेशली कॅपिटल फ्लाईटमध्ये एवढे असतील की ते मला वाटतं सरकारला सांभाळता येणार नाहीत. माझ्या मते आत्ता जे आहे ते काळ्या धनावर आणि काळ्या प्रॉपर्टीजवर आणि काळ्या इन्कमवर या 3 गोष्टींसाठी जे काही त्यांना करायचं आहे ते त्यांनी करणं आवश्यक आहे. आणि जे काळ्या पैशाच्या अगेन्स्ट लढाई चालू केली ती पुढे चालू ठेवणं जरुरी आहे. त्यामुळे गरिबांना पैसे हातात न देता सुद्धा जर का समाधान द्यायचं असेल तर ह्या उपाययोजना करणं आवश्यक आहे. प्रेक्षक, बजेट मंत्र या विषयाची रंगलेली आणि आर्थिक विश्लेषणात्मक चर्चा आपण पाहिलीत. नोटाबंदीच्या या निर्णयामुळे जो काही अल्पकालीन परिणाम अर्थव्यवस्थेवर झालाय त्याला उत्तर देत दीर्घकालीन परिणाम करणारी धोरणं उद्याच्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांना जाहीर करावी लागतील. कारण आता प्रश्न सरकारच्या विश्वासार्हतेचा आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती हे या सरकारसमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. त्याआधी त्या किमती कमी झाल्या तेव्हा सरकारने इंधनाचे दर कमी केलेले नव्हते. आता दर वाढल्यावर तो पैसा नागरिकांच्या खिशातून काढणार की आधी जमा केलेल्या निधीतून तो भागवणार, असा सवाल चंद्रशेखर टिळक यांनी केला. नव्या गुंतवणुकीमुळं उत्पादन व्यवसाय वाढीला लागेल. कर्ज, बँकिंग, फायनान्स, व्याजदर या आघाड्यांवर उद्योगांना एक प्रकारचा विश्वास द्यावा लागेल, तरच उद्योगातली गुंतवणूक वाढेल. टॅक्स टेररिझमला आळा घालण्याची जबाबदारी सरकारची असेल, याकडे दीपक घैसास यांनी लक्ष वेधलं. कृषी विकासाचा दर 4% राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, पण हे वाढलेलं उत्पादनही अत्यंत धोक्याचं आहे. त्यामुळे लगेच स्वस्त येईल अशातला काही भाग नाही, असं टिळकांनी सांगितलं. नोटाबंदीमुळे कृषी क्षेत्रानं जे भोगलं ते आता पहिल्यांदाच आकडेवारीच्या रूपात आपल्याकडे समोर येत आहे.
कृषी क्षेत्र मजबूत झाल्याशिवाय मागणी वाढणार नाही आणि मागणी वाढली नाही तर अर्थचक्र चालू शकणार नाही, असं अजित जोशी यांनी स्पष्ट केलं. नोटाबंदी, त्याचा कृषी क्षेत्राला बसलेला फटका, औद्योगिक विकासाचा घटलेला दर आणि जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा या पार्श्वभूमीवर जेटलींचं बजेट आव्हानात्मक असणार आहे. या विषयावर जयराज साळगावकर, चंद्रशेखर टिळक, दीपक घैसास आणि अजित जोशी या सगळ्यांचं एकमत झालं. प्रेक्षको, केंद्रातल्या भाजप सरकारचा उद्याचा अर्थसंकल्प हा भारतीय अर्थकारणाची दिशा अधिक स्पष्ट करणार आहे. त्यामुळे नोटाबंदीमुळे जो काही त्रास जनतेला सोसावा लागला त्याची भरपाई सरकार नेमकं कसं करतंय याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. महागाई आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती या आव्हानांना सरकार कसं तोंड देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. देशाला आर्थिक शिस्त लावताना जनतेच्या वाढत्या अपेक्षांची पूर्ती करण्याकरता अर्थमंत्र्यांना खरोखरच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अरुणोदय होणार का या आशेनं सगळा देश आता जेटलींच्या बजेटकडे पाहतोय. बजेटशी संबंधित प्रत्येक घडामोड अर्थतज्ञांच्या आणि उद्योग जगतातल्या मान्यवरांच्या विश्लेषणासह झी24 तासवर बुधवार सकाळ म्हणजे उद्या सकाळपासून आपण पाहणार आहात. तूर्तास इथंच थांबतो. चारी मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.